रिसोर्टजवळ दरोडा, अपहरण व बनावट लग्न रॅकेटचा भांडाफोड. अपहरणग्रस्त सुखरूप, अनेक आरोपी अटकेत. लग्न जुळवताना फसवणूक करणाऱ्या टोळीपासून सावध राहण्याचा जिल्हा पोलीस अधीक्षकांचा सल्ला. रिसोड पोलीस स्टेशन हद्दीतील मोप गावाजवळ लोणारकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडलेल्या दरोड्याच्या घटनेतून वाशिम जिल्ह्यातील बनावट लग्न, अपहरण व दरोड्याचा गंभीर गुन्हेगारी कट उघडकीस आला आहे. नांदेड येथील रहिवासी स्विफ्ट डिझायर कारमधून रुग्णाला उपचारासाठी घेऊन जात असताना 3 चारचाकी वाहनांनी रस्ता अडवून कारमधील इस्माला जबर मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात आरोपींनी 22,000 रुपये जबरीने लुटले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा वाशिम व रिसोड पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान पोलिसांना या दरोड्याचा संबंध बनावट लग्नाच्या व्यवहाराशी असल्याचं निष्पन्न झाले. आसेगाव पेन, जिल्हा वाशिम येथील दीपक खानझोडे यांचा विवाह 2 लाख रुपयांच्या मोबदल्यात मध्यस्थांमार्फत लावण्यात आला होता. मात्र लग्नानंतर नवरी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची बाब समोर येताच वाद निर्माण झाला. 13 डिसेंबर रोजी 10 ते 12 जणांच्या टोळीने आसेगाव पेन येथे येऊन घरफोडी व तोडफोड केली. तसेच दीपक खानझोडे यांचे वडील सीताराम खानझोडे यांचे अपहरण केले. त्यानंतर नवरी परत न दिल्यास ठार मारण्याची धमकी देत आरोपी जालन्याकडे पळाले. घटनेची गांभीर्यता लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेची 3 पथके अहिल्यानगर, संभाजीनगर व जालना येथे रवाना झाली. पोलिसांनी तातडीच्या कारवाईत अपहरणग्रस्त सीताराम खानझोडे यांना अहिल्यानगर येथून सुखरूप सोडवले. या प्रकरणात 3 आरोपी, नवरी व एजंट यांना ताब्यात घेण्यात आले असून रिसोड पोलीस स्टेशनमध्ये 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की लग्न जुळवताना सखोल चौकशी करावी. लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळींनी यापूर्वीही वाशिम जिल्ह्यात अनेक नागरिकांना गंडवले असल्याचं तपासात समोर आले आहे. संशयास्पद मध्यस्थ, एजंट किंवा व्यवहार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. नमस्कार. 14 डिसेंबरच्या पहाटे रिसोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक 10 ते 12 लोकांनी दरोडा घातल्याची धक्कादायक माहिती आम्हाला मिळाली होती आणि 5:30 वाजल्यापासूनच SDPO वाशिम, LCBPI आणि पोलीस स्टेशन रिसोडची टीम तिथे दाखल झाली. तर हा तपास करता करता असं लक्षात आलं की ह्या लोकांनी आसेगाव पेन नावाच्या गावामध्ये एक फ्रॉड लग्न करून सुद्धा तिथे दुडगूस घातला होता. या दोन्ही गोष्टींची आम्ही सांगड घातली आणि लक्षात आलं की दोन्ही गुन्ह्यांमधले आरोपी हे सेम असण्याची शक्यता आहे. तसंच CCTV ॲनालिसिस, CDR ॲनालिसिस करत करत आम्हाला त्यापैकी एका गाडीचं लोकेशन अहिल्यानगरला मिळालं आणि SP अहिल्यानगर आणि LCBPI अहिल्यानगर यांच्यासोबत आपण कोऑर्डिनेशन ठेवून तिथून आरोपी अटक केले. ज्या परिवारात लग्न केलं होतं त्या नवऱ्याच्या वडिलांना सुद्धा या लोकांनी किडनॅप केलं होतं आणि त्यांची देखील सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे. तर या प्रकरणी 2 वेगळ्या प्रकारचे गुन्हे, एक फसवणुकीचा प्लस अपहरणाचा आणि एक दरोड्याचे, असे 2 गुन्हे रिसोड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेले आहेत आणि सध्या पाहतो दोन्ही गुन्हे मिळून आपल्याकडे 5 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. धन्यवाद.